काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मनसेला सोबत घेण्याची कुठलीही चर्चा सुरू नाही असं विधान केलंय। महाविकास आघाडीत फक्त काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तीनच पक्ष आहेत असं चेन्नीथला म्हणाले। दरम्यान मुंबई काँग्रेसच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला कुठलाही फायदा होत नसल्याचा सूर ऐकायला मिळाला। मनसेसोबत जुळवून घ्यायला सुद्धा काँग्रेसचा नकार असल्याचं कळतंय। हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है। हमने इसके बारे में बात भी नहीं किया है। हमसे कोई भी बोला भी नहीं इसके बारे में। हमारे महायुति में, हमारे महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है। जो पेपर्स में जो रिपोर्ट आ रहे हैं उसमें हमारे से कोई मतलब नहीं। राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे जे मराठी माणसाला त्रास देत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं। अजिबात काडीचा परिणाम होणार नाही याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेमध्ये महायुतीला जनाधार दिलाय। विशेषतः मुंबईमध्ये आपण बघाल की महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणावर आलेत आणि मला आश्चर्य वाटतं की जशी काय महाराष्ट्रात कधी युती आघाडी झालीच नाही असं या विषयाकडे पाहताय। आता दोन भाऊ स्वाभाविक आहेत, दोन पक्ष आहेत, दोन नेते आहेत आणि दोघांनी एकत्र येणं ते लोकशाहीत एक प्रक्रिया आहे। आता महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, महायुतीत तीन पक्ष आहेत, वेगळं काय घडतंय? ठीक आहे, वेगळं एवढंच आहे की 20 वर्ष कुटुंब एकत्र नव्हती। आपल्याला आनंद आहे सगळ्यांना दोन कुटुंब एकत्र येत असतील तर।